नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशा's रेसिपीमध्ये। आज आपण इथं चमचमीत तोंडलीची भाजी बघणार आहे। अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। आता त्यासाठी ना तोंडली आपल्याला छान धुवून घ्यायची आहे। आता तोंडली धुवून घ्यायची आणि नंतर एका ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि नंतर आता ही तोंडली आपल्याला हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्यायची आहे। आता छान तोंडली चिरून घेतलेली आहे। त्यासाठी कांदा टमाटर सुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आणि आलं लसूण छान ठेचून घ्यायचं। थोडंसं दही घ्यायचं आहे, कढीपत्ता घ्यायचा आणि 2 जाड मिरच्या चिरून घ्यायच्या आहे। आता तोंडली आपल्याला परतवून घ्यायची आहे, म्हणजे फ्राय करून घ्यायची। त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये तेल टाकायचं आणि तोंडली टाकून घ्यायची। थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद टाकायची। आता छान असं परतवून घ्यायचं। आता ही तोंडली ना आपल्याला थोडी फ्राय करून घ्यायची, म्हणजे थोडी शिजवून घ्यायची आहे। आता ही तोंडली आपल्याला परतवून घ्यायची आणि नंतर इथं 3 ते 4 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं आहे। म्हणजे काय होईल ना, ही तोंडली शिजायला वेळ अजिबात लागणार नाही। आता ही तोंडली छान परतवून झालेली आहे, एका ताटामध्ये काढून घ्यायची आणि नंतर लगेच त्याच कढईमध्ये आपल्याला भाजीला फोडणी देऊन द्यायची आहे। त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची, त्यात तेल टाकायचं। तेल तापलं की त्यामध्ये जिरं टाकायचं, मोहरी टाकायची आणि ठेचून घेतलेलं आलं लसूण टाकायचं आणि आता आलं लसूण छान आपल्याला परतवून घ्यायचं। नंतर यामध्ये जाड चिरून घेतलेली हिरवी मिरची टाकायची आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। आता हिरवी मिरचीसुद्धा आपल्याला छान परतवून घ्यायची आणि नंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा। आता कांदा आहे ना आपल्याला इथं पूर्ण टाकून घ्यायचा। आधी इथं मी हिंगसुद्धा टाकून घेणार आहे आणि लाल टमाटर बारीक चिरून घेतलेलं होतं ते सुद्धा टाकायचं आणि आता हे आपल्याला छान परतवून घ्यायचं आणि आता यावरती ना झाकण ठेवून द्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं, म्हणजे कांदा आणि टमाटर छान लवकर शिजेल। आता इथे आहे ना कस्तुरी मेथीसुद्धा टाकायची आणि आवडीनुसार तिखट टाकून घ्यायचं आहे। आता तिखट तुमच्या आवडीनुसार टाकून घ्यायचं, कमी जास्त तुम्ही करू शकतात। इथे मी 2 चम्मच तिखट टाकलेलं आहे, अर्धा चम्मच हळद टाकली, अर्धा चम्मच गरम मसाला टाकला आणि थोडी धना पावडरसुद्धा टाकलेली आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे आपला मसाला आहे ना पूर्ण छान परतवून घ्यायचा आणि आता तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। आता इथं मी थोडंसं दही टाकायचं आहे। दहीऐवजी तुम्ही चिंचेचं पाणीसुद्धा टाकू शकतात किंवा लिंबू पिळून टाकू शकतात। आता थोडंसं पाणी अजून टाकायचं आणि आता हे दही आणि मसाला छान मिक्स करायचा आणि 2 मिनिटांसाठी होऊ द्यायचा। नंतर फ्राय करून घेतलेली तोंडली टाकायची, थोडंसं मीठ टाकायचं, कारण आपण तोंडली फ्राय केली ना तर तेव्हा इथं मीठ टाकलेलं होतं, त्यासाठी मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं। आता इथं मी थोडं गरम पाणी टाकणार आहे, कारण आहे ना भाजी नाही छान मला लुसलुशीत करायची आहे, त्यासाठी पाणी टाकायचं। तुम्हाला जर कोरडी खायची असेल ना तर तुम्ही पाणी नाही टाकलं तरीसुद्धा चालेल। आता इथं 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून घेतलेलं होतं, झाकण काढून घ्यायचं। आता इथं शेंगदाणे बारीक करून टाकायचे किंवा शेंगदाणेऐवजी तुम्ही खोबरं किसून टाकलं ना तरीसुद्धा चालेल, खूप छान टेस्ट येते। आणि आता भाजी अजून आपल्याला परतवून घ्यायची आणि यावरती अजून झाकण ठेवून द्यायचं आहे। आता झाकण आपल्याला 5 ते 10 मिनिटांसाठी ठेवायचं। आता बघू शकतात भाजीला तेलसुद्धा मस्त आलेलं आहे आणि भाजीसुद्धा आता तयार झालेली आहे। यावरती बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर टाकायचा, कोथिंबीर छान मिक्स करून घ्यायचा आणि आता इथं छान चमचमीत अशी तोंडलीची भाजी तयार झालेली आहे आणि अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे। एकदा ही रेसिपी तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा, सर्वांना खूप आवडेल। आता या भाजीमध्ये ना मी दहीचा वापर केलेला आहे, कारण की ना दही टाकल्याने या भाजीला खूप छान टेस्ट येते। आता दहीऐवजी तुम्ही चिंचेचं पाणी टाकलं ना तरीसुद्धा चालेल, पण शक्यतो आहे ना दही जर असेल ना तर दहीचाच वापर करा आणि एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।